नमस्कार अँड स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते। माझं नाव रोजा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन चालणार आहे क्रूजवरती। या क्रूजमध्ये काय काय अवेलेबल असतं, कशी मजा करता येते, इथे आपण किती वेळ ट्रॅव्हल करू शकतो, काय काय करू शकतो, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे। दुबईमध्ये बरेचसे ठिकाण आहेत जिथे आपण क्रूजची मजा घेऊ शकतो, पण मरीना बे इज द बेस्ट पार्ट। इथले क्रूजेस जरा महाग असतात आणि याच्यातले जे डिनर्स होतात ते 5 स्टार हॉटेलचे डिनर असतात। तर मी ज्या क्रूजमध्ये गेले होते त्याच्यामध्ये मला वेलकम ड्रिंक मिळालं, मला 5 स्टार इंटरनॅशनल बुफे मिळालं, मला अनलिमिटेड सॉफ्ट बेवरेजेस, म्युझिक, नॉनस्टॉप म्युझिक होतं आणि एंटरटेनमेंट होतं, जसं की तनुरा डान्स आणि बेली डान्स आणि खूप सुंदर एम्बियन्स होता आणि टोटल ड्युरेशन ऑफ ट्रॅव्हल या क्रूजचं होतं 2.5 तास। इथे वॉशरूम्स पण असतात, एकदम क्लीन असतात आणि मेन आणि विमेनसाठी सेपरेट असतात। इथे सगळी सोय केली असते, तुम्ही एकदम आरामात इथे फिरू शकता। तर हा क्रूज होता 3 फ्लोअर्सचा, ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर। या मॅडम आपल्याला सॉफ्ट ड्रिंक्स बनवून देत होते, तुमच्या चॉईसेस सॉफ्ट ड्रिंक्स, अनलिमिटेड सॉफ्ट ड्रिंक्स, टी, कॉफी, एनिथिंग यू कॅन हॅव इट अनलिमिटेड। आणि इथे जे जेवण होतं, आहा हा, इथे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही टाईपचं जेवण असतं। आणि जे डेझर्ट होतं, ओ माय गॉड, इतक्या प्रकारचं डेझर्ट होतं आणि इतक्या देशांचं डेझर्ट होतं। मला तर असं झालं होतं काय खाऊ आणि काय नाही। वेगवेगळे टाईपचे सॅलेड्स होते, वेगवेगळे टाईपचे डिशेस होते जे आपण कस्टमाइज करून त्यांना सांगून आपण बनवून पण घेऊ शकतो आणि ते आपल्याला ऑन द स्पॉट रेडी करून बनवूनही देत होते। पास्ता, पिझ्झा, एनिथिंग व्हॉट एव्हर यू वॉन्ट। तर हे मी माझे व्हेज जेवण घेतलं होतं। व्हेज आणि नॉनव्हेज दोघांचीही टेस्ट इतकी सुंदर होती। तर दुबईमध्ये असे बरेचसे क्रूजेस असतात ज्याची स्टार्टिंग 30 दिरामपासून होते। 30 दिराम म्हणजे जवळजवळ आपल्या इंडियन रुपीजमध्ये 750 रुपये होतात। आणि मी ज्या क्रूजवर गेली होती या क्रूजची किंमत जवळजवळ 200 दिराम पर हेड होती, कारण की इथे जरा व्हरायटी वेगळी होती, जेवणाची, एंटरटेनमेंट वेगळं होता। 3 फ्लोअरचा हा क्रूज होता, तिन्ही फ्लोअरवर आपण वेगळी मजा करू शकत होतो, पण तिन्ही फ्लोअरवरती जेवणाची अरेंजमेंट होती, तिन्ही फ्लोअरवरती सेम जेवण होतं। आणि इथे वेगवेगळ्या कंट्रीजचे लोक आले होते आणि सगळेही डान्स करत होते, मजा करत होते। मी साध्या क्रूजवरही गेली आहे ज्याची किंमत 30 दिराम होती आणि तिथेही मी जाऊन आले आहे, जस्ट टू कम्पेअर की या क्रूजमध्ये आणि त्या क्रूजमध्ये काय डिफरन्स असतो। डिफरन्स बराच असतो। या क्रूजवरती आपल्याला ते लोक दुबईचा मेन पार्ट मरीना बे हे आपल्याला फिरवतात। इथून आपल्याला तो मोठा व्हील जो आहे दुबईमध्ये तिथपर्यंत ते आपल्याला घेऊन जातात आणि बुर्ज खलिफा वगैरे हे सगळं आपल्याला जवळून बघायला मिळतं। बाकीचे जे क्रूजेस आहेत ते जरा आपल्याला व्ह्यूज थोडेसे असे लांबून दिसतात आणि मेन सिटीचा व्ह्यू ॲज असा दिसत नाही। आणि तिथलं जेवण पण कंपॅरेटिव्हली खूप साधं सिम्पल असतं, पण कंपॅरेटिव्हली इथे जेवण वॉज टू ऑसम। आणि जेवण झाल्यावरती त्यांनी मला आईस्क्रीमही आणून दिली। आणि हो, इथे सर्विससाठी खूप सारे लोक असतात जे कंटिन्युअस आपल्याला सर्विस देत असतात आणि लिकर पण इथे सर्व होते, जसंच की तुम्ही आता बॅकग्राऊंडमध्ये बघितलं। आणि सोबतच जे मी दुसऱ्या क्रूजवरती गेली होती ज्याचा व्हिडिओ लवकरच येणार आहे, त्या क्रूजवरती जर तुम्हाला जायचं आहे तर यू कॅन गो, त्याच्यातही 2 तासाचं आपल्याला ते फिरून आणतात। बट तिथे थोडं जेवणाची पद्धत, जेवणाची सोय इतकी सुंदर नसते जितकी इथे आहे। इथे आपल्याला कंटिन्युअस स्टाफ विचारत राहतं, तुम्हाला काय आणून देऊ का, काय हवं आहे का। तिथे सगळं लिमिटेड आहे आणि लोक पण लिमिटेड आहेत। जसं या क्रूजवरती आपल्याला 200 लोक एका टाईमला जाऊ शकतात। लाऊड म्युझिक, एक DJ असतो आणि नॉनस्टॉप म्युझिक प्ले होतं, लोक नॉनस्टॉप डान्स करत आहेत। कंपॅरेटिव्हली त्या क्रूजवरती की लोक नाही राहत आणि लिमिटेड लोक असतात आणि हे असं दुबईची मेन पार्ट आपल्याला बघायला इन व्ह्यू मिळत नाही। सो आय होप तुम्हाला